नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची नवोदयची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. बघा, एकूण 100 मार्कांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. सर्वप्रथम आपल्याला काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या जातील. त्या सूचनांचं पालन करूनच आपल्याला हा पेपर सॉल्व्ह करायचा असणार आहे. बघा, त्या सूचना काळजीपूर्वक वाचा. अशाच सूचना आपल्याला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असतील. आपल्या प्रश्नपत्रिकेचे 3 विभाग केलेले असतील. सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3. त्यानंतर सेक्शन 1 बघा. पार्ट 1, काही महत्त्वपूर्ण सूचना. बघा, पहिला प्रश्न, त्याचा ए हा पर्याय बरोबर आहे. दुसऱ्याचा डी, तिसऱ्याचं डी, चौथ्याचं सी, त्यानंतर पार्ट 2, काही महत्त्वपूर्ण सूचना आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. क्वेश्चनमध्ये आपल्याला फिगर दिलेली आहे, त्याचा आन्सर आपल्याला उरलेल्या 4 पर्यायांमधून शोधायचं आहे. बघा, 5व्याचं बी, 6व्याचं सी, 7व्याचं सी, आणि 8व्याचं बी. त्यानंतर पार्ट 3, काही सूचना. प्रश्नाकृती, त्याचा आन्सर 9व्याचं सी, 10व्याचं डी, 11चं डी आणि 12चं बी. त्यानंतर पार्ट 4, काही सूचना. 13 ते 16 या प्रश्नासाठी. 13वा प्रश्न बघा. चौथ्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती आकृती येईल ते आपल्याला लिहायचं आहे. तो पर्याय डी पर्याय. चौथ्याचं सी, 14व्याचं सी, 15व्या प्रश्नाचं उत्तर डी, 16चं बी. काळजीपूर्वक पहा, व्हिडिओ थांबवून घ्या वाटल्यास आणि नीट सराव करा. पार्ट 5, सतराचं डी, 18चं सी, 19चं ए, 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. त्यानंतर पार्ट 6,
मध्ये 21 ते 24 प्रश्न आहेत. बघा 21वा प्रश्न. त्या ठिकाणी त्या रिकाम्या वर्तुळामध्ये कोणता तुकडा बसेल ते आपल्याला शोधायचे. तो आहे बी. 22 मध्ये ए. 23व्या प्रश्नात बी. 24व्या प्रश्नामध्ये डी. त्यानंतर पार्ट 7. प्रश्नाकृती 25वा प्रश्न. बी भाग. 26 ए. 27 बी. 28 बी. पार्ट 8. 29 ते 32 प्रश्न. बघा तो 29वा प्रश्न. त्याचं उत्तर आहे डी. 30 सी. 31 बी. 32 बी. 33 बी. 34 ए. 35 सी. 36 बी. त्यानंतर पार्ट 10. 37 ते 40 प्रश्न. 37 ए हे उत्तर आहे. 38 बी. 39 ए. 40 बी. त्यानंतर सेक्शन सेकंड. 41वा प्रश्न बघा. त्याचं उत्तर आहे ए. 2 भाग आहेत या ठिकाणी. हे पहा. 42 सी. 43 सी. 44 बी. 45 सी. 46 ए. बी आहे 46 आणि त्यानंतर 47 सी. त्यानंतर 48 बघा. त्याचं उत्तर आहे बी. 49 सी. 50 ए. 51 सी. आणि 52 बी. 53वा प्रश्न. त्याचं उत्तर आहे बी. 54 सी. 55 सी. 56 डी. आणि 57 ए. पुढचे प्रश्न. 58 ए. 59 डी. 60 सी. त्यानंतर सेक्शन 3 मध्ये आपल्याला लँग्वेज टेस्ट आहे. पॅसेज दिलेले आहेत. पहिला पॅसेज बघा. त्यावर आधारित प्रश्न. 61 ए. 62 बी. 63 ए. आणि 64 ए. 65 बी. राईट आन्सर. त्यानंतर पुढचा पॅसेज क्रमांक 2. 66 बी. 67 सी.
त्यानंतर 68चं ए, 69चं बी आणि 70चं बी. पॅसेज 3, 71चं सी, 72 बी, 73 बी, 74 सी, 75 डी. त्यानंतर पॅसेज 4, 76चं बी, 77 ए, 78 ए, 79 ए आणि 80चं बी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी चालू वर्षाची स्कॉलरशिपची इयत्ता 5वीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.